मित्रांनो, माझं नाव विकी आणि स्वागत आहे माझ्या चॅनल विकी विथ मंजिलवर। तर आज होता संडे आणि मी खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता बनवला, तर विचारायला असा की बनवून टाका, म्हणजे उद्देश काही नाही पण ट्राय म्हणून खूप दिवस झाले बनवला नाही म्हणून बनवू पाहू आता कसं कसं का होते। मी तर काही प्लॅन नाही केलेला आहे, जे होईल अनप्लॅन होईल आणि मी सांगतो समोर काय बोलायचं आहे ते। ही आहे माझी सायकल H2। त्याचं H2 का बनावं पडलं कारण की माझ्या खूप H2 बाईक नाही राहत का, आता H2 बाईक निंजा H2 हो समजण्याला समजलं असेल, कारण की ते बाईक मला खूप आवडते। सध्या ते बाईक आपल्याजवळ अफोर्ड नाही करू शकत, पण फ्युचरमध्ये करू आपण। हो माझं तर ड्रीम नाही म्हणतात, मी ड्रीमला जास्त मानत नाही, ते नंतर सांगेल कोण नाही म्हणत, पण सध्यात आपल्याजवळ सायकल आहे तर मी म्हटलं तर सायकलचंच नाव H2 ठेवून देऊ, त्या कारण ठेवून दिलं मी नाव H2, माझी इच्छा। तर डायरेक्ट आता भेटू आपण ऑफिसमध्ये। तर मित्रांनो, आता आपण पोचलेला माझ्या ऑफिसची लोकेशन आहे अने कॉलेज नाही आहे का, अने कॉलेज आणि कोठारी हॉस्पिटल हे आमने सामनेच आहे, त्याची एक गल्ली जाते त्या साईडनं। तर दाखवतो मी आज माझा ऑफिस, अगोदर जाऊन तुम्हाला साफसफाई करायला लागेल। हो आता पूर्ण साफसफाई ओकेमध्ये झालेली आहे, तर मी तुम्हाला दाखवतो। हे आहे पूजाघर, आत्ताच जस्ट मी पूजा केलेली आहे। त्यानंतर इथे आणखीन एक कॅबिन बनणार आहे। अगोदर इथे टेबल होता या साईडला, ते आता काढण्यात आलेलं आहे, आता पूर्ण इथे कॅबिन बनणार आहे असं। त्यानंतर कलरिंगचं काम झालेलं आहे, इथे इम्प्लास ठेवलेलं आहे। इम्प्लास ज्यांना नसेल कडे ते आहे रॉड वगैरे, जे तुम्हाला माहीत असेल रॉड वगैरे आपल्या ऑपरेशनमध्ये यूज होते ते। त्यानंतर इथे मेडिसिन ठेवलेले आहे, मेडिसिनचे बॉक्सेस जे आलेले आहे ते मी तुम्हाला नाही दाखवू शकत कारण की परमिशन नसल्यामुळे, कारण की जे पण व्हिडिओ काढत आहो त्याची परमिशन असलीच पाहिजे। आणि हा आहे सरचा कॅबिन, इथली प्रत्येक गोष्ट हे एकदम विचार करून केलेली आहे, कारण की तुम्हाला कॉम्बिनेशन कळत असेल पाहूनच, तसं वास्तविकता पाहतो म्हणजे सरची चॉईस खूप छान आहे। असं वाटते कधी कधी माझी चॉईस बेकार आहे काय, मला कधी कधी कलरचं कॉम्बिनेशनच नाही समजत की त्याच्यासोबत हा कलर कसा, म्हणजे कपड्याच्या दुकानात बी गेलो ना तर कमीत कमी मला 1 घंटा लागते म्हणजे एक ड्रेस चॉईस करायला, पॅन्ट शर्ट म्हणजे कलरचं असं द्या माझं हे आहे। पण जस्ट तुम्ही इंटेरियर बघू शकता, हे पूर्ण कधी कॉम्बिनेशन किती परफेक्ट बसवलेलं आहे। फ्युचरमध्ये एवढं तरी आपलं कॅबिन असलंच पाहिजे, असलं नाही आपण बनवूच, वेळ लागेल, करू बरंच काही खूप नवीन गोष्टी करायच्या आपल्याला। तर मी भेटतो आता तुम्हाला नंतर, कारण की ऑफिसमध्ये आलेलं होतं, काम तर करायला लागेल ना यार, बरं आज हाफ डे असू दे। हो मी तुम्हाला सांगितलं नाही, संडे मला हाफ डे असते, बाकी बोलूया नंतर। सध्या तर मला काम करावं लागेल, आता खूप झाली ब्लॉगिंग नाही तर। A few moments later. तर मित्रांनो, आत्ता आपण चाललेलो आहे गणपतीची मूर्ती बघायला। बोलायचं आहे काय? शाबाश बेटा, बहुत बढ़िया। तर आता आपण आलेलो आहोत निलेश इंगळे या पेंटरजवळ गणपती बघायला।
पेंटर निलेश पेंटरचं काम. तर काम असं झालेलं आहे की मातीचं पूर्ण गणपतीचं काम झालेलं आहे. आता कोणतं पेंटर बघायला जायचं आहे रे बघ. आता आम्ही देशमुखकडे जात आहे. दाखवतो तुम्हाला तिकडची कशी तयारी करतो. मित्रांनो, आतापर्यंत जे आपण पेंटर बघितले थोड्या अगोदर ते आहे देशमुख पेंटर. आणि आता आपण जाणार आहे बंटू बनकर या पेंटरजवळ. तर तिथं जाऊन भेटणारच आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर लवकर सबस्क्राईब करून द्या.